मित्रांनो नमस्कार। येणारा काळ हा सिनेमॅटोग्राफीचा आहे असं म्हणतोय आपण, पण त्याची पूर्वतयारी सुद्धा आपण केली पाहिजे। मागच्या पहिल्या बॅचमध्ये आपण पाहिलं की 15 प्रशिक्षणार्थ्यांनी जो कसून अभ्यास केला त्या बाबतीचा एक लेखाजोखा मी तुम्हाला देत आहे। मित्रांनो, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस या काळात सिनेमॅटिकचा अभ्यास आणि लाईव्ह प्रॅक्टिकल। एखाद्या ब्राईड जर तुम्हाला जर शूट करायचं असेल, एखाद्या वधूचं मेकअप शूट करायचं असेल तर जागा कमी असते। अशा वेळेस हँडेड शूट म्हणजे हाताने आपण काही मूविंग छोटे छोटे शॉट्स घेऊ शकतो का, हे प्रात्यक्षिक केलं। 2 दिवस आपण आउटडोर प्रात्यक्षिक केलं, ज्या ठिकाणी गिम्बलचं असेंबलिंग, गिम्बलची फिटिंग, गिम्बलचे मोमेंट्स आणि 4 मॉडेल लाईव्ह शूट केले आपण। त्यानंतर आपण केलं एक मॅटर्निटी शूट। आजकाल फॅशनमध्ये बर्थडे, मॅटर्निटी अशा अनेक छोटे छोटे विषय आहेत, त्या विषयाचं सुद्धा अनेक लोक सिनेमॅटिक मागतात। तर अशा वेळेस कोणते शॉट्स कोणत्या अँगलनं, कोणत्या फ्रेमनं, कशा मोमेंटनं घ्यायचे याचे बारकावे आपण टिपलेत आणि एक प्री वेडिंग शूट केलं। हे सगळं आपण आउटडोर स्टुडिओमध्ये करतोय। खास करून तिथला लाईट इफेक्ट, आउटडोरचा लाईट इफेक्ट, इनडोरचा लाईट इफेक्ट, हार्ड लाईट, डेप्थ, शॅडो, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपण पाहतो लॉगमध्ये। आणि मला अभिमान वाटतोय की या सर्व मुलांनी स्वतः दररोज शूट केलं आणि दररोज 5 तास आपण प्रीमियर प्रोसाठी देतोय, ज्या ठिकाणी यांनी एडिटिंग केलं। मागच्या 10 दिवसात हा कालावधी त्यांना प्रात्यक्षिक लाईव्ह डेमो यामध्ये समाविष्ट करण्यात आला। त्यामुळे त्यांचे प्रीमियर प्रोचे शेवटच्या टप्प्यातले बारकावे म्हणजे कलर ग्रेडिंग असेल, कलर करेक्शन असेल, मास्किंग असेल, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला शूट करावं लागेल, तुम्हालाच एडिट करावं लागेल। तर हा पूर्ण प्रात्यक्षिकचा आढावा मागच्या 10 दिवसापर्यंत केला आपण। याला दिलेला भरभरून प्रतिसाद पाहता अनेक लोकांचे, अनेक प्रशिक्षणार्थीचे, अनेक व्हिडिओग्राफरचे फोन आलेत की सर सेकंड बॅच म्हणजे कमर्शियल न राहता आपण दुसरी बॅच 6 ऑगस्ट 2025 तर ते 16 ऑगस्ट 2025 या दरम्यान आपण घेत आहोत। मित्रांनो, माझ्यासोबत गेस्ट लेक्चरर सुद्धा आहेत। प्रीमियर प्रोसाठी हार्ड वर्कर प्रीतम हटकर आपल्याला पूर्ण गाईडलाईन करतील। मी सिनेमॅटोग्राफीसाठी, फोटोशॉपसाठी एका दिवसासाठी आपण आपल्याला निमंत्रित करू एखाद्या व्यक्तीला आणि हा दुसरं सत्र आपण परिपूर्ण करूया। माझी विनंती असेल तुम्हाला की आपली राहण्याची व दुपारच्या भोजनाची व्यवस्था आपण केलेली आहे या वर्कशॉपमध्ये, या कार्यशाळेमध्ये आपण जरूर विचार करावा व नोंदणी करावी। निश्चितच या व्हिडिओचा फीडबॅक आपण द्यावा, आपल्याला काय वाटलं, आणखी काही यामध्ये बदल करायची अपेक्षा आहे का, या बाबतीतही आपण गाईडलाईन किंवा मार्गदर्शन आम्हाला करू शकता। थँक्यू, भेटू पुढच्या सत्रात।